राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपल्या कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, 16 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये प्रखर उष्णतेला सुरुवात झालेली आहे. तापमान वाढी सोबतच राज्यामध्ये आपल्याकडे काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. यापूर्वीचा सुद्धा संदेश मी दिला होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो बघितला असेल. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो जे काही व्हिडिओज आहेत, ते जे संदेश आहेत ते असतात. ज्या बी लोकांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या मोर बटन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण येऊ शकता. हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की 16 तारखेपासून आपल्याकडे राज्यामध्ये तापमान फार वाढणार आहे. त्यातल्या त्यात विदर्भातलं तापमान सर्वात जास्त आहे. त्याच अनुषंगाने काही ठिकाणी उष्माघाताने बळी सुद्धा गेलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या उष्णतेसोबतच या तापमान वाढीसोबतच राज्यामध्ये या तापमान वाढीमुळे काही ठिकाणी पावसाला सुद्धा पोषक असे वातावरण निर्माण होत आहे. त्यामध्ये 19 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये या पावसाला सुरुवात होईल. तसंच अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे कर्नाटकचा जो काही भाग आहे, कर्नाटकचा जो सगळे बिदर, भालकी वगैरे जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये सर्वात जास्त पाऊस होणार आहे. हो शेतकरी बंधूंनो, फक्त एवढं की मागे 23 आणि 22 तारखेला मी पावसाची शक्यता दर्शवली होती, परंतु 19 तारखेला लातूर जिल्हा सांगितलाच होता. परंतु हा 22-23 तारखेला पाऊस जो आहे त्याऐवजी हा 21 तारखेला हा पाऊस सर्वदूर सर्वदूर म्हणता येणार नाही, कारण हा अवकाळी पाऊस आहे. काही ठिकाणी पडतो आणि काही ठिकाणी पडत नाही. एकाच जिल्ह्यामध्ये एकाच तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडतो तर काही भागामध्ये पडत नाही. ही आपण थोडस लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा. मला जे काही सांगायचं ते. तेव्हा लातूर जिल्ह्यामध्ये उद्या 19 तारखेला उदगीर, देगलूर, पेठउमरी या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच निलंगाचा परिसर आहे, शिरूर, अनंतपाळ आहे, या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, तुम्हाला विनंती यासाठी आहे, कारण आता सध्या परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यामधले सर्वात जास्त जर शेतकरी असतील तर ते हळद उत्पादक आहेत आणि हळदीचं पीक हे नगदी पीक असून शेतकऱ्यांचं बहुतांश ठिकाणी हळद ही शिजवून तयार करण्याच्या शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे. तेव्हा या प्रोसेसमध्ये जर ती हळद भिजल्या गेली तर तिची प्रत खराब होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्या गावातल्या प्रत्येक हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला तर आपल्यासाठी फार चांगलं राहणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, त्या हळदीचं नुकसान होऊ नये, हळद उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी हा संदेश त्यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. तेव्हा 19 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, देगलूर, पेठउमरी या भागामध्ये, शिरूर, अनंतपाळ आहे, या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच भालकी, बिदर हा परिसर जो आहे, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. परंतु 20 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये सुद्धा काही भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तर हा पाऊस काही भागामध्ये होणार आहे आणि काही भागामध्ये पाऊस पडणार नाही. परंतु ज्या भागामध्ये पाऊस होणार आहे ते भाग मी तुम्हाला सांगणार आहे. 20 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी सर्वच खेड्यामध्ये किंवा सर्वच गावामध्ये हा पाऊस पडणार नाही, परंतु नियर अबाउट जिंतूर तालुक्यामध्ये अर्ध्या परिसरामध्ये का होईना हा पाऊस होणार आहे. तसंच सेलू तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. पाथरी आहे, सोनपेठ आहे, या परिसरामध्ये हा पाऊस 20 तारखेला होणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये जालनाचा काही परिसर आहे, मंठा आहे, परतूर आहे, आष्टी आहे, गेवराई आहे, अंबड आहे, या ठिकाणी या भागामध्ये हा पाऊस सर्वसाधारण हलका आणि वाऱ्याच्या वेगासोबत हा जालना जिल्ह्यामध्ये 20 तारखेला पडणार आहे. तसंच केज, धाराशिव, बार्शी, तुळजापूर या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस राहणार आहे. तसंच पंढरपूर आणि सोलापूर या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा सोलापूर असेल, सातारा असेल, पंढरपूर, तुळजापूर या परिसरामध्ये 20 तारखेला हा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे वरती जो मनमाड आहे, मनमाड नाशिकचा जो काही परिसर आहे, तिथल्या मनमाडच्या शेतकऱ्यांचं जरा चौकशी होत असल्या कारणाने सांगू इच्छितो की मनमाडला सुद्धा 20 तारखेला पाऊस होणार आहे. तसंच समोर धुळे आणि मालेगाव, माजल या ठिकाणी 20 तारखेला हा पाऊस होईल. विदर्भामध्ये लोणार सरोवर, रिसोड, मेहकर, वाशिम आणि हिंगोली या परिसरामध्ये 20 तारखेला हा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस ज्या भागामध्ये पडणार आहे त्या भागातलं मी तुम्हाला व्यवस्थित वर्णन देत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस, जसं की मुखेडा आहे, हिमायतनगर आहे, या भोकर आहे, कंधार आहे, या परिसरामध्ये 20 तारखेला हा पाऊस होणार आहे.
तसंच लातूर आहे, या परिसरातला 21 तारखेला थोडासा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. इकडे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा केज, धाराशिव त्यातल्या त्यात थोडासा हलका आणि मध्यम माजलगाव जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा, जामखेड परिसरामध्ये सुद्धा हा पावसाची थोडीशी अल्प प्रमाणामध्ये शक्यता आहे. परळीमध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. 21 तारखेला मात्र काही भाग परभणी जिल्ह्यातला 20 तारखेला सुटला होता, परंतु 21 तारखेला आवर्जून, मला माहिती आहे कारण पूर्ण या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हा संदेश महत्वाचा ठरत असतो, कारण त्यांची वारंवार मला फोन आणि चौकशी होत असते. त्यामुळे सांगू इच्छितो की 21 तारखेला गंगाखेड, पूर्णा, वसमत या भागामध्ये, वसमतचे आमचे बालाजीराव अडकिने असतील, बालाजीराव पाटील असतील किंवा मधुकरराव पाष्टे असतील, यांना 21 तारखेला वसमत या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस भोकर, कंधार वगैरे या परिसरामध्ये पडणार आहे. हिंगोली आहे, परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे, या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. 21 तारीख आणि 20 तारीख या तारखेला बहुतांश ठिकाणी, सांगितलेल्या ठिकाणी एक साधारण, तर काही ठिकाणी थोडासा जोरदार असा पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि हळद या उत्पादक शेतकऱ्यांचं या पावसापासून नुकसान होणार नाही, टळेल ते, कारण झाकून वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा हा संदेश इथे थांबून पुढील संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.